सो नमस्कार मित्रांनो, आज आपण आपली PMPLमध्ये तिकीट कशा प्रकारे काढलं जातं हे बघणार आहे. त्यासाठी आपलं PMPL ॲप डाउनलोड करायचं आहे. ते ओपन केल्यानंतर बस तिकीट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तिथं बस नंबर टाकायचा, सिलेक्ट रूट ऑप्शन दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये बस नंबर तुम्ही टाकू शकतात, जो काही त्या बस नंबर असेल तो बस नंबर सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसतील. जसं की 98 टाकलं आहे मी. आता 98मध्ये ती बस कुठं चालली ते बघायचं, ते ऑप्शन सिलेक्ट करायचं परफेक्ट. त्याच्यानंतर तुम्ही ज्या स्टार्टिंग स्टॉपवरून बसले तो स्टॉप सर्च करायचा. आता ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जर तो स्टॉप दिसत नसेल तर वरती तुमचा 98चं जो ए किंवा बी आहे ते टाकताना चुकलेलं असू शकतं. त्याच्यामुळे ते व्यवस्थित सिलेक्ट करायचं. एंडिंग स्टॉप पण टाकायचा. त्याच्यानंतर पेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतात. त्याच्यामध्ये UPI ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे फोनपे, गुगल पेचे काय ऑप्शन असतील ते अवेलेबल होऊन जातात. त्याच्यातून माझं फोनपे होतं, त्याच्यामुळे मी फोनपेद्वारे पेमेंट केलेलं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर सिम्पली आपण परत बॅक जायचं आहे त्या ॲपवर. त्या ॲपवर गेल्यानंतर तुम्हाला तिकीट तुमचं झालेलं दिसेल. आता याच्यामध्ये काही ॲपच्या प्रायव्हसी असल्यामुळे तुम्हाला तिकीट दिसत नाही आहे, पण तुमच्या मोबाईलमध्ये तिकीट झालेलं असणार आहे ते. त्याच्यानंतर तुम्ही व्ह्यू तिकीटमध्ये जाऊन परत तुमचं तिकीट चेक देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणताही स्क्रीनशॉट काढून ठेवायची गरज नाही. सिम्पली व्ह्यू तिकीटमध्ये जाऊन तुम्ही कंडक्टरला तिकीट दाखवू शकतात आणि एवढं इझिली पद्धतीने तुम्ही बसचं तिकीट काढू शकतात.